स्मार्ट मीटरच्या विरोधात आज जत येथील महावितरण कार्यालयासमोर विविध संघटना व नागरिकांच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, वीज ग्राहकांवर अन्याय करणारे निर्णय मागे घ्यावेत आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली। आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर महावितरण प्रशासनाने निवेदन देऊन स्मार्ट मीटर संदर्भातील निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलक कार्यकर्त्यांनी इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जत तालुका सचिव कॉम्रेड हनुमंत कोळी, समीर नदाब, दलित पॅंथरचे प्रशांत केदारी, नवनाथ पवार, अतुल आयवळे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। मीटर बाबत देशभर लोकांचा आणि ग्राहकांचा विरोध होतो आहे। आम्ही गेले कित्येक दिवस झालं MSBच्या कार्यालयाला या तिसऱ्यांदा आंदोलन करत आहे आम्ही, तरी इथले अधिकारी, इथले कर्मचारी आमच्या आंदोलनाला भीक घालत नाहीत। जर तसं करत असले गेंड्याच्या कातडीचे अधिकारी येते आणि आत्ता पावसाळ्या अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नाना पटेल असेल, शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे असतील, अशा वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांनी पावसाळ्या अधिवेशनामध्ये स्मार्ट मीटरचा विषय उचलून धरलेला आहे आणि न विचारता एकतर स्मार्ट मीटरने बसवलेत आणि काढा म्हटलं तर आता आमच्या हातात नाही म्हणतात। लोकांचे स्मार्ट मीटरमुळे बिल 500चं 2500, 3000, 4000 बिल येत आहे। तरी आमची प्रश्न विनंती आहे, हे जे मीटर बसवले ते त्वरित काढण्यात यावे आणि इथून पुढे मीटर बसवणार नाही असे आम्हाला लिखी पत्र द्यावे। एवढं थांबतो।